बरीच माहिती केली आहे. माझ्या अमरावती बँकेनं आम्ही आता तिसऱ्या क्रमांकावर माहिती देण्यात आम्ही तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात. एक कुठली तरी नगरची बँक आहे आणि एखादी कुठली आहे. आम्ही सगळी माहिती अपडेट करून दिली आमच्या बँकेनं, जे सरकारनं मागितली होती. पण सरकार थोडी बेमानीनं वागतं असं मला वाटतं, का ते चालू कर्ज माफ करण्याच्या भूमिकेत नाही आहे. फडणवीस साहेब नेहमी बोलायचे का बाबा दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं. नेमकं यावर्षी दुष्काळ पडला आणि भावही कमी भेटला. तुम्हाला माहीत आहे, हमी भावात खरेदी झाल्या नाही, झाल्या त्या फार लेट झाल्या आणि त्याच्यामुळं दुष्काळ असणारा जो या 3-4 वर्षातला मोठा दुष्काळ आपण यावर्षी पाहिला आहे. दुष्काळाचंच वर्ष जर फडणवीस साहेब घेत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आहे. त्यासाठी लढावं लागेल. आंदोलन करू, शेतकरी येऊ नाही येऊ, आम्हाला करावं लागते. मत मारा नोका मारू. आम्ही शेतकरी म्हणून एक विमान आम्ही सांगितलं का 30 जून सरकारची आहे, 1 जुलै आमची आहे. 1 जुलैला या महाराष्ट्रातलं रेल्वेचं चाक धावू देणार नाही. बरं, तुम्हाला माणसं दिसणार नाही रेल्वे रुळावर, पण रेल्वे धावणार नाही हे 100. आम्ही त्याचं टेक्निक शोधून काढलेलं आहे. ज़्यादा 100 आदमी पूरी महाराष्ट्र के रेल रुखा देंगे. भाऊ संजय धावणार नाही. राऊत म्हणतात की पहिले ते विमान गुजरातला गेलं, नंतर सुरतला जाते आणि दुसऱ्या दिवशी अजित पवारांना ते विमान घेऊन बारामतीला जाते. त्यावर संशय निर्माण. आता ते अनेक संशय आहे. कसं आहे, माझं काय मत आहे का भाजप म्हटलं का आता संशयामध्येच पाहतो. म्हणजे त्यांनी खांद्यावर हात टाकला तरी लोक म्हणते हा मेला, आणि त्याच्या खांद्यावर आपण टाकला तरी लोक म्हणते ते काय सापासारखे लोक आहे. हे विषारी नाग आहे साप भाजप. म्हणजे त्याच्यानं तो भाजपसोबत दुश्मनी भी नाही, दोस्ती भी नाही. हम तो दुश्मनी कर चुके आहे. त्याच्यानं ते कधी नाक पाठवू शकतं आमच्याकडे. राष्ट्रपती विलिनीकरण करायचं नाही करायचं, कशासाठी करणार आहे, ते 2 पक्षाचा विषय आहे. आपण काय बोलणार आहे. आमचा तर पक्ष इतका लहान आहे, आम्ही काय बोलणार त्याच्यात. आम्ही कार्यानं मोठे आहोत, पण राजकीयदृष्ट्या आम्ही फार लहान आहोत. मग राष्ट्राच्या हितासाठी एवढे महत्त्वाचे आहे. कदाचित ज्यांना सुरक्षा पुरवल्या जातं हे म्हणजे राष्ट्रच आहे ना हो. म्हणजे ते तुमची बाकी जनता खड्ड्यात 35-53 लाख कोटीचं बजेट मांडलं केंद्र सरकारनं. त्यातले 23 लाख कोटी तर कर्ज आणि व्याजातच गेले. म्हणजे राहिले त्याच्यातले 10 लाख कोटी पुन्हा प्रशासकीय वगैरे असे जर केले तर 35 लाख कोटी कुठे गेले, तर ते सामान्य माणसाच्या घरात आलेच नाही. आणि उरलेल्या शेतकऱ्यासाठी किती तरतूद केली, 1,83,000 कोटीची. बरोबर आहे. आता या सरकारनं जे काही ड्रिल केली तिकडे, त्याच्यामध्ये काय प्रभाव मोदीजीवर आहे किंवा बॅकमेलिंग करतं का अमेरिका मला माहीत नाही. त्याच्यामुळं किमान दूध उत्पादक शेतकऱ्याचं, कारण आयात आता 0 झालेला आहे दूध उत्पादक जे काही पदार्थ आहे त्याच्यावर, तर एका वर्षात 1 लाख कोटीचं नुकसान होणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं. बजेट किती शेतकऱ्याला आहे तर 1 लाख कोटी, नुकसान किती तर 1 लाख कोटी. हे एका पदार्थावर बोलतो. बरं, हे फार मोठी डिलिंग आहे. आणि कापूसचं पाहा ना तुम्ही. कापसाचं जर आज आयात झाली नसते, 25 ते 30 लाख गाठी आयात केल्यामुळं कापसाचे भाव 7,000वर येऊन थांबले ना भाऊ. आम्ही गेलो असतो 12,000वर जर कापूस आयात झाला नसता तर. पण ते काय असं आहे, आम्ही शेतकऱ्यासाठी भिंत बनवू, आम्ही शेतकऱ्याला म्हणजे बाजीप्रभू होऊ. ते अमेरिकेतली ते म्हणतात ते कुठलंच काय येऊ देणार नाही, आणि आम्ही मोदीजी दोनही हातात तलवार घेऊन लढणार. आता यायच्याच कुठं तलवार गेली पाहा लागेल, शोधा लागेल. भाऊ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील आता पैसे लागणार म्हणतात उपचारासाठी. आता कसं आहे, तो ठेका आरोग्यमंत्री किंवा सचिवानं काम दाखवलं असेल. त्यांना ठेका जर एकत्रित काढला, तर पहिले कसं सिव्हिल सर्जनला औषध घेताचे अधिकार होते, उपसंचालक. आता ह्या सगळ्या औषधी घेताचे अधिकार ठेवले मंत्रालयात. पुऱ्या राज्यातले हजारो कोटीचं औषध आता मंत्रालय खरेदी करते. लावला गेम बरोबर. आता कमिशन खा आणि इकडे औषध महाग करा. हे सगळी गेम बाजी. ना खाने दूंगा ना खाऊंगा. सबसे ज़्यादा खाने वाला अगर कोई है देश के अंदर तो बीजेपी है. सबसे ज़्यादा, सगळ्यात जास्त खाणारे. हे वरबळून खाऊन राहिले. म्हणजे पहिले टेंडर कोणाला द्यायचं याच्यासाठी पैसे खात होते, आता हे टेंडर देण्यासाठी पैसे खाते. समजा 4 बिल असेल तर 4 बिलचे वेगळे पैसे पण द्यावे लागते. म्हणजे काय म्हणतोय, बजेटच नाही आहे, पैसेच नाही आहे. पैसे नाही आहे म्हणून मग पैसे द्या, मग बिलं काढा.
तुम्ही सांगा MRGSचे पैसे अजून भेटले नाही मजुराले, 3 महिने झाले MRGSवाल्याचे. संजय गांधीचं लाडकी बहिणीचे पैसे 2 महिन्याचे भेटले नाही. तुमच्या अपंगाचे पगार भेटत नाही आहे वेळेवर. ज्याला 2 पाय नाही त्याला साले हो तुम्ही पगार वेळेवर देत नसून तुमच्या कुठं माराव रे. मारली नाही पाहिजे. आता आम्ही पाहतोय योग आले तर मारू त्यांच्या कानपडी. थँक्यू.